श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचे आणि ताईंचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। बघा, आपण जेव्हा पण लग्न समारंभाला किंवा लग्नाच्या ठिकाणी जातो तेव्हा बॅगेमध्ये साड्या कशा ठेवायच्या किंवा साड्या कशा याच्यामध्ये व्यवस्थित घड्या करून ठेवायच्या, ज्यामुळे बॅगेमध्ये ठेवताना उचक पाचक होणार नाही। तर अशी ही आयताकृती बॅग आहे, बघू शकता। आणि ह्या बॅगेमध्ये साड्या कशा ठेवायच्या, सोबतच ब्लाऊज पेटीकोट कसा ठेवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे ही आयताकृती अशी लांब आकाराची बॅग आहे आणि साईडला हिला 2 कप्पे देखील आहेत आणि समोरच्या बाजूने देखील एक कप्पा आहे, तर बघू शकता तुम्ही। आता ह्या बॅगेमध्ये ना आपण साड्या कशा पद्धतीने ठेवू शकतो। सुरुवातीला ना एक साडी सिंपल घडी मी तुम्हाला दाखवते। एक साडीची ना अशी सिंपल घडी करून घ्यायची आणि त्यानंतर या साडीवरचा जो काही शिवलेला ब्लाऊज असेल त्या ब्लाऊजची सुद्धा आपण इथे घडी करून घेऊया, जेणेकरून आपल्याला लग्नाच्या ठिकाणी ऐनवेळी साडीवरचा ब्लाऊज जास्त उचकण्याची किंवा जास्त शोधण्याची गरज पडणार नाही। त्यासाठी ना बघू शकता ब्लाऊजची बाही लांब आहे, त्यासाठी पुन्हा एकदा आतमध्ये गळ्याच्या बाजूने फोल्ड करून घेतली आणि नॉट देखील असे व्यवस्थित ठेवून घेतले आणि ना साडीच्या घडीमध्ये हा ब्लाऊज ठेवून घेतला। आता ही आयताकृती बॅग आहे ना आणि ही रुंदीला खूपच कमी आहे, तर इथे अशी ही साडीची घडी ठेवल्यानंतर ही साडी ठेवल्यानंतर ना फक्त हातभर जागा या बॅगेमध्ये शिल्लक राहत आहे। म्हणजे याच्यामध्ये अजून एक याच जोडीला या साडीच्या जोडीला अजून एक साडी बसणार नाही। तर आपण साडीची घडी अजून थोडीशी बारीक करून पाहूया। तर साडी मी बाहेर काढून घेते बघा इथं। त्यानंतर ना साडीची अशी चौकोनी 4 पदरी इथं मी घडी करून घेतली। त्यानंतर एका बाजूने अशी 3दा फोल्ड करून घेतली आणि चौथ्या बाजूने बघा पुन्हा एकदा अशी फोल्ड करून घेतली। अशी ही मी घडी करून घेतलेली आहे। ही घडी थोडीशी वेगळी आहे। आणि त्यानंतर काय केलंय की ह्या साडीवरचा जो काही ब्लाऊज आहे ना तो ब्लाऊज एका साईडने मी असा ठेवून घेतलेला आहे। एका बाजूने फोल्ड करून घेतली आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने देखील अशी यावरती फोल्ड करून घेतली। बघा एकदम साधी सिंपल अशी घडी केली आणि साडीमध्ये ब्लाऊज पीस टाकलेला आहे, म्हणजे ब्लाऊज टाकून घेतला। आता यानंतर बॅगेमध्ये जर ही म्हणजे साडीची घडी ठेवली तर व्यवस्थित बसते। पण या साडीची म्हणजे अजून एक नवीन पद्धतीची मी तुम्हाला घडी दाखवते। तर जो काही साडीवरचा ब्लाऊज आहे तो अगदी मधोमध ठेवायचा, एका बाजूने फोल्ड करायची आणि दुसऱ्या बाजूने फोल्ड करताना तो भाग आहे ना आपण वरच्या बाजूने जिकडून साडी इकडं फोल्ड करून घेतली आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित हा भाग इथं साडीचा एक भाग याच्यामध्ये व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशी ही साडीची पॉकेट घडी तयार झाली आणि अगदी ना याच्यामधून ब्लाऊज सुद्धा बाहेर येणार नाही, व्यवस्थित अशी घडी पण तयार झालेली बघा। आणि घडी देखील चौकोनी आकाराची आणि बारीक झालेली आहे, म्हणजे ना या बॅगेमध्ये अगदी ही सहज ही घडी ना साडीची घडी अगदी व्यवस्थित बसते आणि याच्या जोडीला म्हणाल तर अजून एक साडी इथं बसू शकते। तर मी तुम्हाला पुन्हा एकदा अजून एक साडीची घडी दाखवते त्याच पद्धतीने। आता यानं काय केले, खालचे काठ आणि वरचे काठ ना असे आतमध्ये एकदा फोल्ड करून घेतले आणि त्यानंतर ना पुन्हा एकदा व्यवस्थित अशी ही साडी पुन्हा एकदा फोल्ड करून घेतली, घडी मारून घेतली। त्यानंतर ना साडीवरचा जो काही ब्लाऊज आहे तो ब्लाऊज सुद्धा मी ह्याच्यावरती अगदी मधोमध एका साईडला थोडासा ठेवून घेतला आणि त्यानंतर साडीच्या काठावरती काठ असे टाकून घेतले आणि एका काठामध्ये खालचे काठ यामध्ये असे व्यवस्थित असे 3 ते 4 पदर सोडून व्यवस्थित असे याच्यामध्ये फोल्ड करून घेतले बघा। अशी ही साडीची पॉकेट घडी ही एक तयार झाली। म्हणजे तुम्हाला मी लगेच दाखवते, ह्या साडीमध्ये म्हणजेच या साडीच्या शेजारी आपली जी बॅग आहे ना तर एकाच वेळेस खालच्या थराला म्हणजे एकाच थराला 2 साड्या अगदी व्यवस्थित बसतात। तर अशी ही तुम्ही घडी नक्कीच करू शकता जर तुमची बॅग अशी आयताकृती लांब असेल तर। आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक मी घडी दाखवते की तुम्ही कशा पद्धतीने करू शकता। जर तुम्हाला साडीवरचा पेटीकोट देखील तुम्हाला त्याच साडीमध्ये ब्लाऊज ठेवला अगदी त्यासोबतच ठेवायचा असेल तर तुम्ही पेटीकोटची सुद्धा अशी साधी सिंपल घडी करू शकता, म्हणजे पेटीकोट सुद्धा साडीसोबतच राहील, जास्त तुम्हाला उचक पाचक किंवा शोधण्याची गरज पडणार नाही। आणि लग्न समारंभाच्या ठिकाणी ना तुम्हाला तर माहितीच आहे खूप घाई असते, घाईचे प्रसंग असतात। ऐनवेळी ना साडी काढताना ब्लाऊज नसतो त्यावेळेस तिथं ठेवलेला किंवा ब्लाऊज सेपरेट ठेवतो त्यावेळेस काय शोधला जात नाही, मग मिळत नाही, तर खूपच ऐनवेळी घाई होते, गडबड होते। तर त्यासाठी सुद्धा अशी ही तुम्ही म्हणजे साडीमध्येच पेटीकोट नक्कीच ठेवू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर या पद्धतीने तुम्ही गावाला जाताना किंवा लग्न समारंभाच्या ठिकाणी जाताना किंवा जिथं पण तुम्ही गावाला जाताना साड्या सोबत नेत असाल तर तिथं तुम्ही अशा पद्धतीने ह्या बॅगेमध्ये साड्याच्या घड्या फोल्ड करून नक्कीच नेऊ शकता।
आणि काय होतं ना, शक्यतो लग्नाच्या ठिकाणी जाताना अशा घड्या अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही करून न्या. काय होतं ना, की फक्त साडीच घेतली ना हातामध्ये, तर त्या साडीमध्येच आपण जो काही पेटिकोट साडीवरचा ठेवलाय, ब्लाउज ठेवलाय ना, तो एकाच घडीमध्ये येऊन जातो. फक्त साडी उचलायची बॅगेमधून, बाकी काही जास्त उचाकण्याची गरज नाही, ब्लाउज शोधण्याची गरज नाही, पेटिकोट शोधण्याची गरज नाही. एकाच वेळेस हे सर्व काम होऊन जातं. तर नक्कीच लग्न समारंभाच्या ठिकाणी अशा साडीच्या घड्या नक्कीच करून न्या. व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा. खूप महत्त्वाचा आणि फायद्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि त्याचबरोबर याआधी देखील मी तुमच्यासोबत बॅगेत साड्या कशा ठेवायचा हा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे. ज्यांना कुणाला तो व्हिडिओ पाहायचा असेल त्यांनी जाऊन नक्कीच तो व्हिडिओ बघा. याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देते. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की